1927 ला महाडच्या चौदार तळ्याला सत्याग्रह केला. त्याला आज 83 वर्ष पूर्ण होत आहेत. पण या ऐतिहासिक तळ्याकडे खुद्द महाड नगरपालिकेचं दुर्लक्षच होत आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक महाड शहरातलं हे चौदार तळ. 14 विहिरींचं विशिष्ट पाणी अशी ओळख असलेल्या या चौदार तळ्याची आजची अवस्था अशी आहे. ज्यावेळेस भिंत कोसळली त्यावेळेस प्रत्येक वेळेस नगरपालिकेत आम्ही निवेदनं दिली, परंतु आता सुद्धा बांधकाम करून परत त्या भिंती कोसळण्याच्या तयारीत आहेत. कारण त्याच्या बाजूला जी अवजड वाहनं जी उभी राहतात त्याच्यावर पोलीस अजिबात नियंत्रण नाही, नगरपालिकेचं सुद्धा नियंत्रण नाही. तळ्याचं सौंदर्य खुलून दिसण्यासाठी बांधलेल्या कारंज्याची ही अवस्था. तळ्यात सर्रास ड्रेनेज लाईन सोडण्यात आल्यात तर रोज गार्डन मध्ये गुरं चरतायत. चौदार तळ्याच्या नावाने कोट्यावधी रुपये, लाखो रुपये या महानगरपालिकेकडे येत असतात आणि महानगरपालिका तो पैसा चुकीच्या मार्गाने वापरते आणि त्याच्यामुळे चौदार तळ्याकडे दुर्लक्ष झालंय. 2005 ला आलेल्या पुरामध्ये चौदार तळ्यामध्ये प्रचंड गाळ साठला होता आणि हाच गाळ काढण्याचं काम आता सुरू आहे. या तळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि मेंटेनन्ससाठी महानगरपालिका 5 लाख रुपयाची मागणी करते, तर दुसरीकडे आलेला कोट्यावधी निधीचा वापर हा तळ्याच्या साफ आणि मेंटेनन्स करण्याच्या ऐवजी इतरत्र कामांना वापरला जातोय. आता गाळ साफ करण्याच्या नावाखाली महाड नगरपालिका पुन्हा सुशोभीकरणाचा पाढा वाचू लागली. टेंडर बेसिस होऊन वर्क ऑर्डर दिलेली आहे, गाळ काढणे झालेलं आहे, दर्जा भरणे हे काम बाकी आहे. एकीकडे नगरपालिकेचे हे दावे तर दुसरीकडे तळ्याची ही अवस्था. या ऐतिहासिक वास्तूंचं जतन तर होत नाहीयेच, शिवाय सरकारच्या कोट्यावधींच्या निधीचा वापर नक्की कोणाची तहान भागवण्यासाठी होतोय असा प्रश्न आता महाडकरांना पडलाय. श्वेता पवार, IBN लोकमत, महाड, रायगड.